गुरुदेवो महेश्वरः गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। येषां चरणसान्निध्यात् भयमुक्तो भ्रमाम्यहं। ज्ञानात्रयतुतान् वन्दे यज्ञेशान् गुरुनायकान्। यदविद्याविलासेन भूतभौतिकसृष्टयः तन्नोमि परमात्मानं सच्चिदानन्दविग्रहम्। तर न चैवम् एकत्र ज्ञाने परोक्षत्वापरोक्षत्वयोः अभ्युपगमे तयोः जातित्वं न स्यात् इति वाच्यम्। इष्टत्वात् जातित्वोपाधित्व परिभाषायाः प्रमाण अगोचरतया अप्रामाणिकत्वात्। तर याचं म्हणणं असेल, पर्वतो वन्यमान या अनुमिती ज्ञानामध्ये पर्वतापर्यंत वृत्ती अंतःकरणाची जाते म्हणून पर्वत अंशामध्ये प्रत्यक्ष होतं. वन्नीपर्यंत वृत्ती जात नाही म्हणून वन्नी या अंशामध्ये त्याचा अप्रत्यक्ष आहे. आवाज कसला येतोय? आवाज फॅनचा येतोय, पण आता पर्याय फॅन जरा बंद करायचा अवघड आहे. बरं, असं करूया का, तुमच्याकडे ते झूम ऍप आहे का? नाहीये. बरं, आवाज आता येतोय का? बघा, आता कमी झाला. आता कमी झाला. बरं आहे ना आता? हो. झूम ऍपचं काय आहे की तो ऍप तसा वापरायला चांगला नाहीये. विनाकारण काय, आता हल्ली आपण ते बँक वगैरे सगळं आपलं ते मोबाईलवर चालू झालेलं आहे. फोन पे वगैरे वगैरे मध्ये विनाकारण ते झटका नको बसायला. असो, तर परोक्षत्व आणि अपरोक्षत्व, एका अंशात परोक्षत्व एका अंशात अपरोक्षत्व एकाच ज्ञानामध्ये. बरं, पर्वतो वन्यमान या एका ज्ञानामध्ये पर्वतांशी अपरोक्षत्व वन्यांशी परोक्षत्व जर स्वीकारलं तर नैयायिकांचं म्हणणं असं आहे की एका ज्ञानात दोन परस्पर विरुद्ध धर्मांचा जर तुम्ही स्वीकार केला तर संकर होईल. आणि संकर झाल्यामुळं तयोः जातित्वच असते, त्या दोघांचंही जातित्व राहणार नाही असं ते म्हणतात. कारण संकर जो आहे तो जातित्वाला बाधक आहे असं मी सांगितलेलं आहे. तर वेदांती असं म्हणतात की इष्टत्व आम्हाला इष्टच आहे. संकर म्हणजे काय सांगायचं राहिलं, परस्पर असमानाधिकरण धर्मयोः एकत्र समावेशः संकरः. परस्पर असमान अधिकरण धर्म म्हणजे एकमेकाच्या अधिकरणात न राहणारे असे जे दोन धर्म आहेत, त्या दोन धर्मांचा जर एकत्र समावेश झाला तर संकर होतो. म्हणजे भूतत्व आणि मूर्तत्व नैयायिकांच्या पद्धतीने चिंतन करू आपण. भूतत्व आणि मूर्तत्व हे दोन धर्म आहेत. त्यातला पहिला भूतत्व हा धर्म आकाशाच्या ठिकाणी आहे, आकाशाच्या ठिकाणी आहे. आणि मूर्तत्व हा मनाच्या ठिकाणी धर्म आहे. पण हे दोघे काय झाले, परस्पर असमान अधिकरण झाले, म्हणजे एकमेकाच्या अधिकरणात नाहीयेत. म्हणून ते समानाधिकरण न होता असमानाधिकरण झाले. म्हणजे समानाधिकरणाचा अभाव दाखवत आहे, समानाधिकरणाचा अभाव दाखवत आहे. तर परस्पर असमानाधिकरणाचे जे धर्म भूतत्व आणि मूर्तत्व या दोन्ही धर्मांचा एकत्र समावेश मात्र पृथ्वीच्या ठिकाणी होतो. पृथ्वीच्या ठिकाणी तो होतो एकत्र समावेश. म्हणून त्या दोघांचा एकत्र समावेश झाल्यामुळं त्यांच्या मतानुसार भूतत्व ही जाती नाही, कारण तिचा मूर्तत्व आणि संकर होतो म्हणून.
आता न्यायमतामध्ये काय आहे, दोन मत आहे. म्हणजे एक असं मत आहे की ज्याचं सांकर्य असतं त्याचंच फक्त जातित्व नाही, म्हणजे भूतत्व आणि मूर्तत्व यातलं भूतत्वाचं सांकर्य आहे ते मूर्तत्वानं झालं म्हणून भूतत्व जाती नाही असं एक मत आहे. आणि म्हणून मूर्तत्वाची जाती राहील, भूतत्वाची जाती राहणार नाही. म्हणजे मूर्तत्व जाती राहतं पण भूतत्व जाती राहत नाही असं एक मत आहे. आणि दुसरं मत असं आहे की ते परस्पर दोन्ही धर्मांचे जातीत्व राहत नाही असं दुसरं मत आहे न्यायमतामध्ये. दोन्ही धर्माच्या ठिकाणी जाती म्हणजे दोन्ही धर्म जाती म्हणून राहत नाही असं दुसरं धर्म आहे, असं दुसरं मत आहे. तर ते दुसऱ्या मतानुसार इथे शंका आहे. तयोहो असं द्विवचन आहे ना, म्हणून तयोहो म्हणजे परोक्षत्व अपरोक्षत्वयोहो उभयोहो जातित्व नस्यात्. परोक्षत्व आणि अपरोक्षत्व या दोघांचंही जातित्व राहणार नाही अशी शंका घेतली. तर म्हणाले इष्टत्वात. आता प्रकृत स्थळी जर लावायचं असेल तर आता परस्पर असमान म्हणजे परोक्षत्व आणि अपरोक्षत्व हे दोन धर्म. अयंगटा या ज्ञानाच्या ठिकाणी अपरोक्षत्व आहे, तिथं परोक्षत्व नाही. आणि परोक्ष अशा परमाणूच्या ठिकाणी परोक्षत्व आहे, तिथं अपरोक्षत्व नाही. पण या दोघांचाही समावेश एकत्र या पर्वतोमंदिर या ज्ञानामध्ये झाल्यामुळं त्या दोघांचंही जातित्व राहणार नाही. त्या दोन्हीच्या जातीवरती नाही, दोघांचे जातित्व राहणार नाही, जातित्व राहणार म्हणजे दोघी जाती म्हणून म्हणता येणार नाही, दोन्ही जाती राहणार नाही असं त्यांनी शंका विचारली. आता हे ज्ञानाच्या अवांतर जाती द्या, परोक्षत्व अपरोक्षत्व या ज्ञानाच्या अवांतर जाती. ज्ञानत्व जाती मुख्य आणि मग त्याच्यानंतर प्रत्यक्षत्व जाती वेगळी, परोक्षत्व जाती वेगळी, अशा ह्या अवांतर जाती झाल्या. तर या दोन्ही अवांतर जाती राहणार नाही, त्या दोघांचं जातित्व राहणार नाही अशी शंका घेतली. त्या शंकेला त्यांनी उत्तर दिलं की इष्टत्वात आम्हाला ते मान्यच आहे, म्हणजे आम्हाला ती इष्टापत्ती आहे. त्या दोघांचं जातित्व जर नसेल तर आम्हाला काही अडचण नाही. का? याचं कारण असं की जातित्व म्हणा किंवा उपाधित्व म्हणा, तुम्ही धर्मांच्या बाबतीत हे दोन काय करतात ते, एक उपाधी नावाचा धर्म काढून धर्माच्या ठिकाणी उपाधित्व तरी म्हणतात नाही तर जातित्व तरी म्हणतात. तर जे उपाधित्व आहे किंवा जातित्व आहे हे दोन्हीही परिभाषा ह्या नैयायिकांच्या स्वतःच्या आहेत. सकल प्रमाण अगोचरतया, त्या काही सगळ्या प्रमाणाने सिद्ध होत नाही म्हणून अप्रामाणिकत्व, त्यामुळे त्यांना प्रामाणिकता नाही. नैयायिकांनी तसं नाव दिलंय एवढं ठीक आहे, पण नैयायिकांनी नाव दिलं म्हणून ते मानलंच पाहिजे असा काही नियम नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता ते म्हणतील असं कसं होईल, जातित्वासाठी तर प्रत्येक घटाच्या ठिकाणी अयन घटा असा जो अनुगत प्रत्यय होतो, 100 घटांच्या ठिकाणी आपण सारखा अनुगत प्रत्यय जो पाहतो, हा अनुगत प्रत्यय जो प्रत्यक्षपणे आपल्याला जाणवतो प्रत्यय, तोच त्याच्या जातित्वाला कारणीभूत आहे की नाही, जातित्व सिद्ध करायला कारणीभूत आहे. जातित्वाला नाही, जातित्वाच्या सद्भावाला कारणीभूत आहे, प्रमाण आहे असं मानायला काय हरकत आहे. तर ते म्हणतात की घटोयम इत्यादी प्रत्यक्षम, घटोयम हा जो प्रत्यय आहे हे प्रत्ययाने एवढंच सिद्ध होतं की घटत्व काहीतरी आहे, पण घटत्व ही जाती आहे हे सिद्ध होत नाही. घटत्व आहे आम्ही मान्य करतो, घटत्व असताना आम्हाला आमचा विरोध नाही, पण घटत्वाला तुम्ही जाती मानाल तर त्या अंशात आमचा विरोध आहे. लक्षात आलं ना. हे म्हणून म्हणतात घटोयम इत्यादी प्रत्यक्षम ही घटत्वादी सद्भावे मानम न तो तस्य जातित्वे अपि, तस्य जातित्वे म्हणजे घटत्वस्य जातित्वे अपि मानव.
म्हणजे प्रमाण नाही. हा जो प्रत्यय आहे, घटोयम घटोयम हा जो प्रत्यय आहे, हा त्या घटत्व आहे एवढ्याबद्दलच प्रमाण होऊ शकतो. हो, हे त्याच्या जातीचं प्रमाण हा, होऊ शकतं. घटत्व ही जाती आहे हे सांगायचं प्रमाण नाही. हा. म्हणून प्रत्यक्ष तिथं चालत नाही. सकल प्रमाण अगोदर सांगितलं ना. हो. प्रत्यक्ष चालत नाही, मग अनुमान चालेल. हो. म्हणून त्यांनी घटत्वाधिकम जाती ही नित्यत्वे सती अनेक समन्वय तत्वात असा अनुमान त्यांनी मांडलं. हो. अनुमान काय? घटत्वम जाती ही नित्यत्वे सती अनेक समन्वय तत्वात. त्यात घटत्व हा पक्ष, जातित्व हे त्याचं साध्य आहे आणि हेतू दिलाय नित्यत्वे सती अनेक समन्वय तत्व. म्हणजे जो धर्म नित्य असून अनेकांच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहतो त्याला जाती म्हणावं असं नैयायिकांचं जातीचं लक्षणच आहे. जातीचं लक्षणच आहे काय? नित्य असून जे अनेकांच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहतं. नित्य असून हा, हा. अनेकांच्या ठिकाणी समवाय संबंधाने जो धर्म राहतो त्याला जाती म्हणतात. जातीचे लक्षण आहे नित्यत्वे सती अनेक समवेतत्वम जातित्वम. हो. म्हणून ते म्हणाले घटोयम वगैरे आपलं घटत्व वगैरे यांच्या ठिकाणी नित्यत्व सती अनेक समवेतत्व नावाचा धर्म राहत असतो. म्हणजे हेतू आहे त्यांचे लक्षण बसतं ना तिथं. हो. त्यांच्या मतानुसार घटत्व नित्य आहे आणि अनेक घटाच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहतं. हॅलो. हा, ऐकायला येते. हा, जातित्व अनेक घटांच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहत असल्यामुळे नित्यत्वे सती अनेक समन्वय तत्वरूप जो हेतू आहे तो घटत्वाच्या ठिकाणी असल्यामुळं घटत्व ही जाती आहे असं आम्ही अनुमान मांडतो. म्हणून घटत्व जाती ही नित्यत्वे सती अनेक समन्वय तत्व असं आम्ही मांडू, अनुमान मांडूच म्हणाले. तर म्हणणे हे अनुमान तुम्हाला मांडता येणार नाही. याचं कारण याच्यातलं जे साध्य आहे, जातित्व जे साध्य आहे तेच अप्रसिद्ध आहे. अप्रसिद्ध म्हणजे? अप्रसिद्ध म्हणजे असिद्ध आहे. असिद्ध. हा. असिद्ध आहे. साध्य अप्रसिद्ध म्हणून जातित्व रूप साध्य अप्रसिद्ध म्हणजे असिद्ध आहे. आमच्या मतानुसार तर ते सिद्धच नाहीये आहे की नाही. त्यामुळे तेच सिद्ध होऊ शकतं त्याचंच अनुमानाने सिद्ध करता येतं की जे कुठंतरी सिद्ध आहे. आता पर्वतो वन्यमान तुम्हाला त्या ठिकाणी वन्य हा कुठंतरी प्रसिद्ध आहे म्हणून तो पर्वतावर आहे हे सिद्ध करता येतो. पण ज्यांच्या मतामध्ये जाती नावाचा पदार्थच प्रसिद्ध नाही त्यांच्यासमोर तुम्ही अनुमानाने काही जाती सिद्ध करणार. म्हणून म्हणाले जातीत्व रूप साध्य अप्रसिद्ध तत्साध्यक अनुमानस्यापि अनवकाशात. म्हणजे त्याचं साधन करणारं जे अनुमान आहे त्याला सुद्धा अवकाश प्राप्त होत नाही. म्हणजे त्या अनुमानाला काही अर्थ राहत नाही असा त्याचा अर्थ. शिवाय तुम्ही दिलेला जो हेतू आहे नित्यत्वेसाठी अनेक समन्वय तत्व हा हेतू सुद्धा घटत्वाच्या ठिकाणी बसत नाही. म्हणजे स्वरूपासिद्ध आहे. स्वरूपासिद्धीवर फार जोर आहे. ते हेतूच नाही पक्षाच्या ठिकाणी. का नाही? त्याचं कारण असे की पहिल्यांदा समवाय नावाचा संबंध जो आहे तोच अप्रसिद्ध आहे, असिद्ध आहे. समवाय हा जो संबंध तुम्ही मानता नाही आहे आणि म्हटलं की समवायानं युक्त समवाय संबंधाने जो राहतो असं म्हटले ना. समवाय संबंधच नाही तर त्यांना राहणं कुठून उत्पन्न होणार आहे की नाही. समवाय संबंधच नसल्यामुळे राहणे सिद्ध होणार नाही. त्यानं त्या संबंधाने राहतोय म्हणणे सिद्ध होणार नाही ना. हे समवाय असिद्ध्या. त्याच्यानंतर ब्रह्मभिन्न निखिल प्रपंचस्य अनित्यतयाच. आणि ब्रह्माहून भिन्न जेवढा काही पदार्थ आहे तो सगळाच अनित्य आहे. त्यामुळे नित्यत्वेसाठी अनेक समवेतत्व कसं होईल? नित्यत्व आणि समवेतत्व घटित जे जातित्वाचं लक्षण तुम्ही सांगताय किंवा जो हेतू देताय तो हेतू घटत्वाच्या ठिकाणी राहणारच नाही.
नाही तरी नित्यत्व समवेतत्व घटित जातीत्वस्य घटत्वादो असिद्धेश्च. तो घटत्वाच्या ठिकाणी हा हेतूच नाही, स्वरूपासिद्ध आहे. म्हणून पक्ष हेतू अभावात स्वरूप स्वरूपासिद्धी आलं म्हणून तुमचं अनुमान सिद्ध होत नाही. म्हणून अनुमानाने जाती सिद्ध होत नाही, प्रत्यक्षाने जाती सिद्ध होत नाही. त्यामुळे जाती नावाचा पदार्थ आम्ही मानत नाही. जातित्व काय, जातित्व रूप साध्य झालं. एवमेव उपाधित्वमपि निरसनीयम. उपाधित्व म्हणजे नीलो घटा वगैरे या ठिकाणी नील घटत्व ही उपाधी असं ते मानतात. त्याला जाती म्हणत नाही, ते उपाधी म्हणतात. तर ते उपाधी सुद्धा काही, त्याला ते उपाधी सिद्ध व्हायला सुद्धा काही अनुमान नाही आहे. अनुमान किंवा काय म्हणतात त्याला, प्रत्यक्ष प्रमाण मानता येत नाही वगैरे वगैरे असो त्यांनी सांगितलं. एवमेव उपाधित्वमेव निरसनीयम. म्हणून आता म्हणतात पर्वतो वन्यमान इत्यादौ पर्वतांशे वन्यंशेच अंतःकरण वृत्ती भेद अंगीकारेण तत्तर अवच्छेदक भेदेन परोक्षत्व अपरोक्षत्वयोः एकत्र चैतन्ये वृत्तौ न कश्चित विरोधः. म्हणजे आता एवढ्या म्हणून एवढं झालं की ते परोक्षत्व आणि अपरोक्षत्वाचं जातीत्व नसलं तरी आमचं काही घेणे, म्हणजे आमच्या मतात काही बिघडत नाही हे सांगितलं. आणि आता ते सांगतात म्हणून पर्वतो वन्यमान या ठिकाणी पर्वतांशी अपरोक्षत्व आणि वन्यंशी परोक्षत्व असा अंतःकरण वृत्तीचा भेद स्वीकारल्यामुळे अवच्छेदक भेदानं एक वृत्ती दोन वृत्त्या एका चैतन्याच्या ठिकाणी राहू शकतात अवच्छेदक भेदानं. पादे में काय, शिरो में वेदना पादे में सुखम अशी आपल्याला प्रतीती येते की नाही. शिरसी में वेदना, हॅलो, शिरसी में वेदना पादे में सुखम अशी आपल्याला प्रतीती येते. सुख आहे. तर इथं काय झालं, एकाच शरीराच्या ठिकाणी परस्पर विरोधी वेदना आणि वेदनेचा अभाव या दोघांचं ऐक्य स्वीकारलं. ते कशामुळे अवच्छेदक भेदानं स्वीकारलं. एक वेदनेचा अवच्छेदक आहे डोकं आणि पायाचा सुखाचा अवच्छेद किंवा वेदनेच्या अभावाचा अवच्छेदक आहे पाय, आहे की नाही. अवच्छेदक भेद असल्यामुळं एका शरीराच्या ठिकाणी दोन्ही परस्पर विरुद्ध धर्म जसे राहू शकतात तसं अवच्छेदक भेदानं ह्या हे परोक्षत्व आणि अपरोक्षत्व दोघांचं एका चैतन्याच्या ठिकाणी राहणं यामध्ये कसलाही विरोध नाही. किंवा अजून एक स्पष्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर कपिसंयोग घ्या. कपिसंयोग म्हणजे माकड, झाडावर माकड बसलेले तर अग्रावच्छेदानं कपिसंयोग आहे आणि मूलावच्छेदानं कपिसंयोगाचा अभाव आहे की नाही. म्हणजे माकड कुठे बसले, फांदीवर बसले ना. फांदीवर बसल्यामुळे अग्रावच्छेदानं कपिसंयोग राहिला आणि झाडाच्या बुंदेशी कपीस नाहीये, माकड नाहीये, म्हणजे कपिसंयोगाचा अभाव आहे की नाही. म्हणजे एका वृक्षाच्या ठिकाणी कपिसंयोग आणि कपिसंयोगाचा अभाव, झाड, फांदी आणि बुड हे दोन वेगवेगळ्या अवच्छेदक भेदाने एकत्र जसे ते राहू शकतात तसं पर्वतो वन्यमान या ठिकाणी सुद्धा अंतःकरण वृत्तीच्या भेदाने अवच्छेदक भेदाने त्या दोघांचा एका चैतन्याच्या ठिकाणी, कारण त्या दोघांचं चैतन्य एकच आहे, भासणारं चैतन्य, साक्षी चैतन्य एकच आहे दोघांचंही काय. त्यामुळे त्या एका चैतन्याच्या ठिकाणी वृत्ती भेदाने अवच्छेदक भेदाने परोक्षत्व आणि अपरोक्षत्वाचं एकत्र राहणं यामध्ये कुठलाही विरोध नाही. आलं लक्षात. तथाच तत्तत् इंद्रिय योग्य वर्तमान अबाधित विषयावच्छिन्न चैतन्याभिन्नत्वं
तत्तदाकार वृत्त्यवच्छिन्न ज्ञानस्य तत्तदंशे प्रत्यक्षत्वम. एवंच आतापर्यंत या सगळ्यांनी काय झालं, आता ज्ञानगत लक्षणाचा उपसंहार करताय आणि आतापर्यंत जे काही लक्षण केलं त्या लक्षणाचा एकंदरीत विचार करताय. म्हणजे तत्त इंद्रिय योग्य वर्तमान, त्या त्या इंद्रियाला योग्य आणि वर्तमान असा जो अबाधित विषय, त्या विषयावच्छिन्न चैतन्याशी तादात्म्य कोणाचं झालं पाहिजे म्हणाले, त्या त्या आकाराच्या वृत्तीनं अवच्छिन्न झालेल्या ज्ञानाचं, म्हणजे चैतन्याचं. ज्ञानस्य म्हणजे चैतन्यस्य. बरं, म्हणजे काय होईल, तत्तदंश प्रत्यक्षत्व. म्हणजे त्या त्या विषयाच्या विषयांशी त्या त्या ज्ञानाचं प्रत्यक्ष होईल. उदाहरणार्थ घट घ्या, अयं घट हे ज्ञान घ्या, म्हणजे तिथे सगळं लागेल. इथं तत्तदिंद्रिय म्हणून चक्षुरेंद्रिय घ्यावं लागेल. चक्षुरेंद्रिय असलेला योग्य असा आणि वर्तमान आणि अबाधित असा विषय म्हणजे झाला घट. तदावच्छिन्न चैतन्य म्हणजे घटावच्छिन्न चैतन्य, त्याच्याशी अभिन्न झालेलं घटाकार घटाकार वृत्त्यवच्छिन्न चैतन्याचा अभेद झाला. म्हणून अयंगटा इति ज्ञानस्य घटांश प्रत्यक्षत्व. म्हणून या ज्ञानाचं घटांशी यासाठी म्हणायचं. असं का म्हटलं माहितीये का, मी त्या दिवशी ते सांगण्याचा प्रयत्न करत होतो की वेदांत मतामध्ये काय आहे की चैतन्य सगळीकडेच आहे. म्हणून सामान्य चैतन्याच्या ज्ञानाला इंद्रिय वगैरेची गरजच नाहीये. चैतन्य सामान्याच्या ज्ञानाला इंद्रियाची वगैरेची गरज नाही. पण हे जे वृत्ती ज्ञान आहे यासाठी हे सगळं लागतं. म्हणून हे ज्ञान त्याच्यावरून किंचित भिन्न आहे हे दाखवण्यासाठी म्हटलंय घटांश प्रत्यक्षत्व. म्हणजे घटावच्छेदेन घट ज्ञानस्य प्रत्यक्षत्व असा अर्थ. घट ज्ञानस्य प्रत्यक्षत्व, घटाच्या अवच्छेदाने घट ज्ञानाचं प्रत्यक्ष होतं. म्हणजे सामान्य ज्ञान भिन्न आणि हे विशेष ज्ञान भिन्न आहे दाखवण्यासाठी घटांशाचा शब्द प्रयोग केलाय. म्हणजे घट ज्ञानाचं घटांशी प्रत्यक्षत्व असं म्हणतो ना. म्हणजे याचा अर्थ घटांशाने प्रत्यक्ष असा म्हणायचा अर्थ. शब्दनीचा अर्थ तृतीय करायचा, म्हणजे घटांशाने प्रत्यक्ष होतं त्या ज्ञानाचं. कारण ज्ञान सगळं एकच आहे. पंचदशी म्हणजे जे सांगितलं की दररोज उत्पन्न होणारे ज्ञान भिन्न भिन्न नाही, ते एकच आहेत की नाही. त्या ज्ञानाचे विषय फक्त बदलतात, म्हणजे विशेषण बदलतं पण विशेष असलेलं ज्ञान मात्र तेच राहतं आहे की नाही. घटज्ञान पटज्ञान वगैरे वगैरे. तर म्हणून इथं विशेषण भिन्न आहे म्हणून ते सांगण्यासाठी म्हटलंय. घटांशे प्रत्यक्षत्व या शब्दाचा अर्थ घट विशेषणांशाने या ज्ञानाचं हे ज्ञान भिन्न आहे हे दाखवण्यासाठी घटांशे असा शब्द प्रयोग केलाय. म्हणजे घटाचं प्रत्यक्ष होत नाही हे लक्षात घ्या. या कारण आपण सध्या ज्ञानाचं प्रत्यक्षाचं चिंतन करायला ना. म्हणून घट ज्ञानाचं प्रत्यक्ष होतं, घटाचं होत नाही. पण घट ज्ञानाचं प्रत्यक्ष घटावच्छेदाने होतं असं म्हणायचंय. थोडं चिंतन करा पुन्हा पुन्हा म्हणजे लक्ष देऊन दे. चालेल, इथं विषय संपतोय आता. उद्या विषय प्रत्यक्ष सुरू होतोय. आपण इथे थांबूत आता. म्हणजे एकदा पूर्ण एकदा मागचं पाहतो मी. हो पाहतो एकदा पूर्ण.